इयत्ता 8वी स्वाध्याय पाठ 5 सागरी प्रवाह विषय भूगोल। चला सागरी प्रवाह या पाठाचा स्वाध्याय आपण सोडवूया। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। अ लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे? 1 पॅसिफिक, 2 उत्तर अटलांटिक, 3 दक्षिण अटलांटिक आणि 4 हिंदी। तर याचं बरोबर उत्तर आहे पॅसिफिक। आ खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे? 1 पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, 2 पेरू प्रवाह, 3 दक्षिण ध्रुवीय प्रवाह आणि 4 सोमाली प्रवाह। उत्तर आहे 4 सोमाली प्रवाह। चौथा पर्याय बरोबर आहे। ई सागरी प्रवाहाच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही? 1 पर्जन्य, 2 भूमीय वारे, 3 तापमान आणि 4 क्षारता। उत्तर आहे भूमीय वारे। ई उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? 1 दव, 2 दहिवर, 3 हिम, 4 दाट धुके। उत्तर आहे दाट धुके। उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते? 1 उष्ण सागरी प्रवाह, 2 थंड सागरी प्रवाह, 3 पृष्ठीय सागरी प्रवाह आणि 4 खोल सागरी प्रवाह। बरोबर उत्तर आहे खोल सागरी प्रवाह। प्रश्न 2, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा। अ सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात। उत्तर योग्य, हे विधान योग्य आहे। आ खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात। उत्तर योग्य, खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात। ई पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशात होते। उत्तर अयोग्य, दुरुस्त विधान आहे। पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशात व त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशातही होते। ई मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे। उत्तर योग्य, हे विधान योग्य आहे। हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते। उत्तर अयोग्य, दुरुस्त विधान, हिमनग यांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते। ब्राझील जवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते, या उलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते। उत्तर अयोग्य, दुरुस्त विधान, ब्राझील जवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते, तसेच आफ्रिका किनाऱ्यालगतही पाणी उबदार होते। प्रश्न 3, पुढील गोष्टींचा परिणाम सांगा। अ उष्ण प्रवाहाचा हवामानावर टिंबटिंब। उत्तर उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात त्या ठिकाणी तापमान वाढते। 2 उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे तुलनेने अधिक पाऊस पडतो।
शीतप्रवाहांचा हिमनगाच्या हालचालीवर होणारा परिणाम आहे. शीतप्रवाहामुळे हिमनगांचीही शीतसागरी प्रवाहांना अनुसरून हालचाल सुरू होते. 2. शीतप्रवाहामुळे काही हिमनग खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात व परिणाम सागरी वाहतुकीत अडथळे व धोके निर्माण होतात. सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहावर होणारा परिणाम. उत्तर 1. सागरात पुढे आलेल्या भूभागांमुळे सागरी प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. 2. सागरात पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहाची दिशा व वेग या घटकात बदल होतो. उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश. उत्तर उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर दाट धुके तयार होते. 2. उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वनस्पती, शेवाळ, प्लवंक हे माशांचे खाद्य वाढते व तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो. सागरी प्रवाहांची वहन शक्ती. उत्तर पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या वहन शक्तीमुळे किनारपट्टीच्या तापमान व पर्जन्यमान यात फरक पडतो. 2. खोल सागरी प्रवाहामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते. खोल सागरी प्रवाह. उत्तर 1. खोल सागरी प्रवाहामुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी सागराच्या पृष्ठभागाकडे येते. 2. खोल सागरी प्रवाहामुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते. प्रश्न 4. सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. हम्बोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल? उत्तर हम्बोल्ट हा शीतप्रवाह असल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर तापमानाचे व पर्जन्याचे प्रमाण कमी राहील. प्रतिविषुवृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरात दिसत नाहीत व का? उत्तर प्रतिविषुवृत्तीय प्रवाह आर्क्टिक महासागर व दक्षिण महासागरात दिसत नाहीत. हे महासागर ध्रुवीय प्रदेशात असल्यामुळे त्यात व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव तुलनेने कमी असतो. परिणामी त्यात प्रतिविषुवृत्तीय प्रवाह दिसत नाहीत. उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का? काय कारण आहे याचं? उत्तर हिंदी महासागरात शीतप्रवाह नाहीत. उत्तर हिंदी महासागराचा भाग उष्ण कटिबंधात असल्यामुळे तेथे शीतप्रवाह नाहीत. उष्ण व शीतप्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे कोठे आहेत? उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ प्रवाह व लॅब्राडोर प्रवाह, उत्तर पॅसिफिक महासागरात क्युरोशिमा प्रवाह व ओयाशिओ प्रवाह,
दक्षिण अटलांटिक महासागरात ब्राझील प्रवाह व फॉकलँड प्रवाह, दक्षिण पॅसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह व दक्षिण पूर्वीय प्रवाह, दक्षिण हिंदी महासागरातील अगुलहास प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह इत्यादी। प्रश्न 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ. खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती? उत्तर 1. महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमानात तफावत आढळते। 2. महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या घनतेतही तफावत आढळते। 3. सागराच्या पाण्याच्या तापमानातील व घनतेतील तफावतीमुळे अभिसरण घडून येते। यालाच उष्णता क्षारता अभिसरण म्हणतात। उष्णता क्षारता अभिसरणमुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात। आ. सागरजल गतिशील कशामुळे होते? उत्तर ग्रहीय वाऱ्यामुळे सागरजल गतिशील होते। ई. सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते? उत्तर सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेप्रमाणे दिशा मिळते। ई. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात? उत्तर 1. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर शीतप्रवाह वाहतो। 2. लॅब्राडोर शीतप्रवाहामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळील सागर जलाच्या तापमानात घट होते। 3. सागर जलाच्या तापमानात घट झाल्यामुळे सागरातील पाणी गोठू लागते, त्यामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात।